Good afternoon, student. We already start our new lesson number 8, static electricity. In that, today we will see what is the origin of an electric charge. म्हणजेच विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो. All substances are made up of particles, and these particles are ultimately made up of very tiny atoms. We shall be looking at the details of atomic structure later. At this stage, it is sufficient to know that each atom contains a stationary positive charge and moving negative charge. These two charges being perfectly balanced, an atom is electrically neutral. तुम्हाला माहिती आहे सर्व पदार्थ हे कणांनी बनलेले आहेत, म्हणजेच अणूंनी बनलेले आहेत. अणूच्या संरचनेविषयी बोलायचं झालं तर अणू हा स्थिर आहे. त्याच्यामध्ये धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो. हे दोन्ही प्रभाग संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन म्हणजेच न्यूट्रल असतो. All subjects are made up of atoms, which means that they are electrically neutral. Then, how do objects become electrically charged? जर अणू हे न्यूट्रल आहेत म्हणजे विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत, तर मग हे ऑब्जेक्ट इलेक्ट्रिकली चार्ज म्हणजेच विद्युत प्रभारित कसे बनतात? For some reasons, the balance of electricity neutral atom get disturbed. ह्याचाच अर्थ आता तुम्हाला दिसतं आहे फ्रिक्शन, घर्षण. याच्यामुळे काय होतं, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज एकत्र येऊन इलेक्ट्रिकली चार्ज होतात. जेव्हा ते वेगवेगळे असतात निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज, तेव्हा ते न्यूट्रल असतात. सेम जर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील तर ते न्यूट्रल असतात, पण त्याच्यामध्ये फ्रिक्शन किंवा एखादा बदल झाला, ऋणप्रभारित भार दुसऱ्या कणामध्ये गेला तर त्याचं घर्षण होऊन ऋणप्रभारित भार म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र आल्यानंतर विद्युत प्रभार निर्माण करते. When the certain objects are rubbed against each other, the negatively charged particles on the object go to the other object. The object to which they go become negatively charged due to the excess of negative charge of particle. Similarly, the object from which the negative charge particles go away become the positive charge due to deficiency of negativity charge particle. It means that the two objects being rubbed, one become positive charge and another become निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकत्र आल्यानंतर सम पार्टिकल्स आणि ऑब्जेक्ट एकमेकांमध्ये मिक्स झाल्यामुळे इनबॅलन्स होतो आणि विद्युत प्रवाहित होते. आता तुम्हाला ह्या चार्टमध्ये काय दिलं आहे हे ट्राय करायला सांगितलं आहे. हा चार्ट याच्या वस्तू दिल्या आहेत, उदाहरणार्थ कागद, पॉलिथिन, त्याच्यानंतर नायलॉन चा कपडा, सुती कपडा आणि रेशमी कपडा. तर तुम्ही काय करायचं आहे, छोटे छोटे कागदाचे तुकडे बनवायचे आहेत, ते ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, साहित्य फिरवायचं आहे. म्हणजे फुगा असेल, काय तुम्हाला ऑब्जेक्ट दिले आहेत ते फिरवायचे, बघायचं की काय होतं आहे का. नंतर काय करायचं की पॉलिथिन पेपर, नायलॉन कापड, सुती कापड ह्याच्यावरती त्या गोष्टी घासायच्या. फॉर एक्झाम्पल बलून घासल्यानंतर कागदाच्या तुकड्यांवरून फिरवा, ती कागदाचे तुकडे त्या बलूनला म्हणजे फुग्याला चिकटत असतील तर विद्युत निर्माण झाली, अदरवाईज पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज झाला नाही. येस ऑर नो तुम्हाला फक्त आन्सर्स लिहायचे आहे. स्टील स्पून सगळ्यांकडे असतो, कॉपर स्ट्रिप म्हणजे तांब्याची पट्टी वगैरे, खोडरबर आपल्याकडे आहे, रिफिल आहे, फुगा असेल तर ट्राय करा. पण ह्या गोष्टींचा वापर करून
जर तुम्ही हा प्रयोग करून बघितला तर तुम्हाला ह्याचे आन्सर्स मिळतील. वेदर द पेपर पीसेस गेट अट्रॅक्टेड और डज द ऑब्जेक्ट्स गेट चार्ज और नॉट. येस और नोमध्ये आन्सर्स लिहायचे. लास्ट व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की फणी जर केसांमधून फिरवली आणि ती छोट्या कागदाच्या तुकड्यांजवळ नेली तर ते कागदाचे तुकडे त्या फणीला अट्रॅक्ट होतात. तसंच हे प्रयोग आहेत. तर ते करून बघा आणि ह्याचे आन्सर्स लिहायचे ट्राय करा. त्याच्यानंतर आहे इच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इट हॅज इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. इफ फॉर सम रिझन्स द निगेटिव्ह चार्ज डिक्रीज द ॲटम बिकम पॉझिटिव्हली चार्ज. हे नेहमी लक्षात ठेवायचं की प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. त्यातील धन आणि ऋण प्रभाराचे प्रमाण समान असते. ऋणप्रभार काही कारणांमुळे कमी झाल्यास अणू धनप्रभारित होतो. डू यू नो मध्ये थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे. थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या 2500 वर्षापूर्वी असे लक्षात आले की पिवळ्या रंगाच्या राळेचा दांडा म्हणजे ॲम्बर लोकरी कापडावर घासला तर त्या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. ॲम्बर ह्याला ग्रीक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन असे म्हणतात. म्हणूनच थॉमस ब्राउन्सने 1646 मध्ये इलेक्ट्रिसिटी हे नाव त्या गुणधर्माला दिले. आता आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षण विद्युत म्हणजे काय ते बघूया. फ्रिक्शन म्हणजे एकमेकांना घासले जाणे, घर्षणामुळे तयार होणारी विद्युत. द इलेक्ट्रिक चार्ज generated by friction is called frictional electricity. This charge is produced only at the place of a friction. Hence, it is called static electricity. You understand what is the meaning of static electricity? It remains on the object for a short duration. The charge of static electricity are absorbed is moist air. moist air म्हणजे ओलसर हवेत ती शोषली जाते. That is why the experiment should be performed in a dry weather, particularly in winter. घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. हे प्रभार वस्तूवर घर्षण ठिकाणीच असतात. त्यामुळे ह्या विद्युत प्रभाराला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थितिक विद्युत असे म्हणतात. वस्तूंवर ते थोड्या वेळेपर्यंतच राहतात. त्यामुळे दमट किंवा ओलसर हवेत ते शोषले जात नाहीत. म्हणून हिवाळ्यात कोरड्या हवेत हे प्रयोग करून पाहावेत. हिवाळ्यातच हे प्रयोग करू शकतो आपण. इतर वेळेला दमट जेव्हा हवा असते त्यावेळेला काय असतं, ओलसर हवा किंवा दमट हवा ह्याच्यामध्ये हे विद्युत प्रभार काम करत नाहीत. ते हवेत शोषले जातात. त्यामुळे त्यांना चालना मिळत नाही. आज आपण स्टॅटिक आणि फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी बघितलं. व्हॉट इज अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी अँड व्हॉट इज अ फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी ह्या 2 प्रश्नांची उत्तरं लिहून मला आज पाठवायची आहेत. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.